मित्र हो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध सामाजिक, धार्मिक व्हिडिओ बनवत असतो. काही दिवसांपूर्वी प्रख्यात उद्योजक आणि त्याहीपेक्षा अतिशय फेमस म्हणून सामाजिक कार्यकर्ते म्हणून फेमस असलेले रतनजी टाटा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मित्र पारशी समाज आणि अंत्यसंस्कार हा एक वेगळा विषय आहे. तर त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की पारशी धर्मामध्ये या धर्माचा महत्त्वाचा पहिले इतिहास जाणून घेऊ. पारशी समाजात असलेले पारशी धर्माचे आणि ज्यांनी भारतासाठी खूप काही केलं अशा काही लोकांची आपण माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कसे केले जातात याची माहिती घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार म्हणजे नेमकं काय असतं ह्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो, पारशी लोक जे आहेत ते काही वर्षांपूर्वी काही म्हणजे खूप वर्ष झाली त्याला 8व्या शतकामध्ये आले असावे असा काही अभ्यासकांचं मत आहे. ईरदृष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक आहेत. अहोर या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारशी धर्मामध्ये अन्न आणि पाणी हे एक पवित्र गोष्टी या मानल्या जातात आणि त्याचा थेट संबंध हा त्यांच्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीवर येतो. आता अंत्यसंस्काराच्या पद्धतीवर म्हणजे अंत्यसंस्कार कसे होतात ते मी तुम्हाला पुढच्या म्हणजे आता ह्याच व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्यामुळे तो विषय आपण पुढे कसं अन्न पाणी पृथ्वी या गोष्टी ते कसं पवित्र मानतात ते तुम्हाला याच्यातून कळेल. पारशी अर्थात पर्शिया धर्म जो आहे तो अतिशय जुने जे धर्म आहेत त्याच्यापैकी एक आहे. अलेक्झांडर द ग्रेटने हखामनी साम्राज्यासोबत केलेल्या युद्धानंतर पारशी धर्माची वाढ खुंटली आणि हा धर्म हळूहळू या धर्मातले लोक जे आहेत ते हळूहळू कमी होऊ लागले. 7व्या शतकातील इस्लामच्या उदयानंतर पारशी धर्माचा ऱ्हास सुरू झाला. मात्र तरीसुद्धा पारशी धर्माची एक स्वतंत्र अशी विचारसरणी आहे. झरथुष्ट्र या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला हा एक धर्म आहे. 15व्या शतकामध्ये तो स्थापन झाल्याचं म्हटलं जातं. 15व्या शतकामध्ये हा धर्म एका प्रमुख धर्मांपैकी एक होता. या धर्माचं मूळ स्थान जे आहे ते पर्शियामध्ये आहे. त्यामुळे यांना पर्शियनसुद्धा म्हटलं जातं. या धर्माच्या स्थापनेनंतर पारशी व इराणी लोक अनेक शतके याच धर्माचे पालन करीत होते. नंतर मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अलेक्झांडर द ग्रेटने हखामनी साम्राज्यासोबत केलेल्या युद्धानंतर या धर्माची वाढ ही खुंटत गेली हळूहळू. अवेस्तन भाषेमध्ये लिहिला गेलेला अवेस्ता हा या धर्माचा धर्मग्रंथ मानला जातो. सध्या भारतात जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय राहतात. आता त्याची एक अशी गोष्ट सांगितली जाते. हे जे पारशी लोक आहेत ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सन 8व्या शतकात आले असावेत असे काही अभ्यासकांचं मत आहे. ईरदृष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते. त्या अग्नी आणि पाणी या दोन गोष्टी ते पवित्र मानत असल्यामुळे त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो आणि अशा देवळांना अग्यारी असं म्हटलं. मित्र कित्येक वर्ष पारशी लोक आहेत ते औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप पुढारलेले आहेत. आता हा विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो. पारशी आपल्या भारतामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांनी भारतासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. भारताच्या प्रगतीमध्ये ती तुम्हाला नावं सांगितली
तर तुम्हाला कळेल की पारशी धर्माचा केवढा मोठा इतिहास भारताच्या इतिहासामध्ये सामावलेला आहे. मित्रहो, पारशी भारतात कसे आले याची एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अरब मुस्लिमांच्या आक्रमणामुळे आपलं राहता ठिकाण सोडण्याची वेळ या पारशी लोकांवर आली. त्यानंतर जीव मुठीत धरून हे पारशी बांधव भारताच्या दिशेने निघाले. गुजरात राज्यातील दुर्गम एक असं गाव आहे ज्याचं नाव उदवाड आहे. या परिसरात असलेल्या संजन समुद्र किनाऱ्यावर पारशी लोकांनी 1200 वर्षांपूर्वी आपलं पहिलं पाऊल ठेवल्याचं सांगितलं जातं. या समुद्रकिनाऱ्यावर जहाजातून पारशी लोक आले. त्यांचं स्वागत करण्यासाठी स्थानिक राजे त्यावेळी जे होते ते जाधव राणा म्हणून ते उपस्थित होते. पारशी समाजाचा नेत्यानं या राजांकडे इथं राहण्यासाठी, भारतात येण्यासाठी किंवा जिथे ते राहणार आहेत तिथे परवानगी मागितली त्या राजांनाशी वाटाघाटी करून. त्यावेळी त्यांना त्या भाषेचा एक मोठा अडथळा होता, पण खाणाखुणांवरनी राजांच्या ही गोष्ट लक्षात आली. जे जाधव राणा राजा होते जे त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे पण त्याच्यावर राजांचं असं म्हणणं होतं की या भूमीवर आधीपासूनच इथे काही लोक वास्तव्याला आहेत, तर तुम्हाला इथे कसं सामावून घेणार, असा प्रश्न या राजाने नेत्याला त्या विचारला. त्यावेळी या नेत्यानं एक गोष्ट केली. ती कोणती गोष्ट होती सांगायचं म्हणजे, त्यांनी एका पेल्यात काठोकाठ दूध भरून घेतला आणि या नेत्यानं या दुधात चिमूटभर साखर मिसळली. साखर टाकली त्याच्यामध्ये दुधामध्ये. ती साखर थोड्या वेळानं विरघळली आणि ते उदाहरण त्यांनी जाधव राणा जे राजा होते त्यांच्यासमोर सादर केलं. त्यामुळे जाधव राणांसुद्धा आनंद झाला. त्यांचा हेतू जेव्हा कळला तेव्हा त्या नेत्याला, पारशी समाजाच्या नेत्याला असं सांगायचं होतं की जशी दुधामध्ये साखर विरघळून गेली, ना दुधाला त्रास झाला ना साखरेला त्रास झाला, तसा आमचा समाज आहे, तसा आमचा पारशी समाज आहे की आम्ही सुद्धा इथे राहू आणि इथेच मिसळून जाऊ. मित्रांनो, हे उदाहरण पारशी धर्माच्या एका ग्रंथात लिहिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पारशी धर्माने जे ते केलं, त्या गोष्टीच्या केल्या, हे दूध आणि साखरेचं उदाहरण देऊन, त्याप्रमाणे पारशी धर्मातील लोक भारतात मिक्स होऊन गेले. म्हणजे आज वाटणार नाही की हे भारतीय आहेत की परदेशी आहेत. ते भारतासाठी जगले. त्यांनी भारताच्या इतिहासामध्ये खूप मोठं योगदान दिलं. भारताच्या प्रगतीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याच्यात महत्त्वाची आता तुम्हाला मी नावं सांगतो, तर ते तुम्हाला त्याची नावं सांगितल्यावर तुम्हाला कळेल. भारतीय इतिहासात महत्त्वाचं म्हणजे पहिलं नाव जे येतं ते टाटा कुटुंबियांचं. टाटा समूहाची गणना देशातील आघाडीच्या संस्थांमध्ये केली जाते. एवढंच नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा टाटा समूहानं एक मोठं स्थान स्वतःचं निर्माण केलं आहे. 3 मार्च 1839 रोजी जन्मलेल्या जमशेदजी टाटा यांनी कमी वयात आपल्या कल्पकतेची चुणूक सर्वांना दाखवली आणि त्यांनी त्या काळात इंग्लंड, अमेरिका, चीन, जपान अशा मोठमोठ्या देशांशी संबंध प्रस्थापित केले. लोह आणि स्टील उद्योगापासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर ते हॉटेल व्यवसायात उतरले. त्यांच्याच कार्यकाळात मुंबईच्या कुलाबा भागात ताज महाल हॉटेल सुरू करण्यात आलं होतं. त्यावेळी देशातील हॉटेलांपैकी केवळ ताज हॉटेलमध्येच वीज उपलब्ध होती. याच्यावरून तुम्हाला एक त्यांच्या कार्याची चुणूक कळेल. मित्रहो, त्यानंतर जमशेदजी टाटा याच्यानंतर JRD टाटा म्हणजे जहागीर रतनजी दादाभाई टाटा, त्यानंतर पुढे त्यांच्या पिढ्या वाढत गेल्या आणि ते रतन टाटांपर्यंतचा इतिहास जो आहे तो तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी इथे काय वेगळा तो सांगत नाही. दुसरं एक पार्शियन नाव म्हणजे होमी जहागीर भाभा. भारतीय अणुशास्त्राचा इतिहास जर पाहिला तर त्याची सुरुवात होमी जहागीर भाभा यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एवढं त्यांचं यामध्ये स्थान आहे. त्यांचा बाबांचा जन्म मुंबईतील एका सधन पारशी कुटुंबात झाला.
1945मध्ये आण्विक कार्यक्रमाला चालना देण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे TIFR या संस्थेची त्याने स्थापना केली. 1947ला भारत सरकारने स्थापन केलेल्या आण्विक ऊर्जा आयोगाचे ते पहिले अध्यक्ष होते. 15 वर्षे ते अध्यक्षपदावर राहिले. भाभा यांना 5 वेळा भौतिकशास्त्र विषयात नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. भारताचे दिग्गज शास्त्रज्ञ CV रामन आपल्या शास्त्रज्ञ मित्राचं कौतुक करण्यात जास्त पुढे दिसून येत नसत. पण होमी जहांगीर भाभा यांचं कौतुक करताना ते मागे पुढे पाहायचे नाहीत. होमी भाभा यांना ते भारताचा लिओनार्दो द विंची असं संबोधत असत. आणि याच्या पलीकडं अणु ऊर्जा क्षेत्रामध्ये भाभांचं योगदान तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर तिसरं नाव येतं ते फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ. भारतीय लष्करी इतिहासातील काही उल्लेखनीय जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये यांचं नाव घ्यावं लागतं. भारत पाकिस्तान दरम्यान 1971 साली झालेल्या युद्धादरम्यान माणेकशॉ हे भारताचे लष्कर प्रमुख होते. 40 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये 5 वर्षे ते भारताचे लष्कर प्रमुख राहिले. सुरुवातीच्या काळात ब्रिटिश सैन्याकडून त्यांनी दुसऱ्या महायुद्धातही सहभाग नोंदवला होता. चौथं नाव आहे ते अर्देशीर गोदरेज. गोदरेज त्यांचं नाव माहिती नसेल पण त्याची उत्पादनं तुम्हाला जास्तच माहिती आहेत. अर्देशीर गोदरेज हे अत्यंत खटपट्या स्वभावाचे उद्योजक होते. 1987 साली कुलपाच्या उद्योगात त्यांना यशाची चावी मिळाली आणि पुढे पुढे त्यांचा विस्तार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वाढत गेला. अंघोळीचे साबण, फर्निचर, फ्रीज अशा अनेक उद्योगामध्ये गोदरेज कंपनीने मुक्तपणे विहार केला. प्रॉपर्टी व्यवसायातसुद्धा आता गोदरेजचं नाव आघाडीवर आहे. हे गोदरेज जे आहे ते मुळात व्यवसायाने वकील होते, पण तरीसुद्धा त्यांनी वकिली सोडून उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरचं नाव आहे ते पॉली उमरीगर. भारतीय क्रिकेट विश्वामध्ये त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्यांचं पूर्ण नाव आहे ते आहे पहलानजी रतनजी उमरीगर. 1940 ते 50च्या दशकामध्ये त्यांना क्रिकेटमध्ये बिग हिटर म्हणून ओळखलं जायचं. विशेषतः षटकार मारून शतक मारण्याची किमया त्यांनी त्यावेळी 2 वेळा करून दाखवली होती. त्यांच्या नावानं काही ठिकाणी स्पर्धासुद्धा आज भरवल्या जातात. त्यानंतरचं पुढचं नाव आहे ते दादाबाई नौरोजी. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येणारे पहिले आशियाई नेते म्हणून दादाबाई नौरोजींचं नाव घेतलं जातं. त्यांची ओळख एवढीच नाही, महात्मा गांधी यांच्या आधीचे ते देशातील प्रमुख नेते होते. जगभरात त्यांना जातीयवाद आणि साम्राज्यवादाविरोधात लढणारे नेते म्हणून मान दिला जात होता. पुढचं नाव आहे सायरस आणि आदर पुनावाला. सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक म्हणून त्यांची ओळख आहे. सिरमच्या आधी त्यांना स्पोर्ट्स कार तयार करायच्या होत्या. कुमी कपूर यांनी लिहिलेल्या दी टाटाज फ्रेडरी मर्क्युरी अँड अदर बावाज या पुस्तकात सायरस पुनावाला यांचा या प्रवासाबाबत सांगण्यात आलं आहे. स्पोर्ट्स कार बनवताना सुरुवातीला त्यांनी त्यांच्या शालेय मित्रांसोबत एक स्पोर्ट कारचं मॉडेल तयार केलं होतं. मात्र त्यांना व्यावसायिक रूप देणं त्यावेळी शक्य नव्हतं, त्यामुळे ती त्यांनी कल्पना रद्द केली. भारतातील श्रीमंतांपेक्षा एखादी गोष्ट करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाची वस्तू तयार करायला हवी, यासाठी त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. कायदा क्षेत्रातील एक नाव म्हणजे फली नरिमन. हे सुद्धा एक पारशी धर्मातलं एक मुख्य नाव आहे. इंडियन आणि पारशी म्हणजे पारशी जे लोक इंडियामध्ये राहतात त्यांच्यात जे नावं काय घेतली जातात त्याच्यात हे फली नरिमन हे सुद्धा एक महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील म्हणून 1977 पासून काम सुरू केलं. 1991 ते 2010 या काळात फली नरिमन हे बार असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्षसुद्धा होते. म्यानमारच्या रंगून येथे जन्म झालेला 1929 साली जन्म झालेला नरिमन यांनी आपले प्राथमिक शिक्षण शिमल्यात तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत पूर्ण केलं. मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं आणि ते हायकोर्टात वकिली सुरू केली.
त्यांना 1991 साली पद्मभूषण तर 2007 साली पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. मित्रांनो, असे एक ना अनेक पारशी धर्मामध्ये नेते होऊन गेले जे भारतात जन्मले आणि भारतातच वाढले आणि भारताला त्यांनी वाढवलं. मित्रहो, रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तर पारशी धर्मामध्ये मूळ अंत्यसंस्कार कसे केले जातात हे खूप लोकांना कमी माहिती असेल, तर ते आपण आज जाणून घेणार आहोत. पारशी धर्मामध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेगळी पद्धत आहे. इतर धर्मांचा तुम्ही अभ्यास केला तर त्यांच्या धर्मामध्ये एकतर अंत्यसंस्कार हे दफनविधी केला जातो किंवा अग्नीमध्ये त्यांना हे अंत्यसंस्कार केले जातात. पण पारशी धर्मामध्ये असं केलं जात नाही. कारण अग्नी हे ते पवित्र गोष्ट मानतात. मगाशी तुम्हाला मी उल्लेख केला, अग्नीसुद्धा ते पवित्र गोष्ट मानतात. त्यामुळे आणि आपलं जे आपल्या शरीरातून आत्मा निघून गेल्यावर आपलं शरीर जे आहे ते एक हे बनतं, आपण त्याला काय अपवित्र बनतो. त्यामुळे ते अग्नीच्या किंवा धरणीच्या म्हणजे पृथ्वीच्या हवाली करून त्याचं आपण ते अपवित्र करू नये असं एक त्यांची धार्मिक शिकवण आहे. त्यामुळे ते वेगळ्या प्रकारचे अंत्यसंस्कार करतात. आता वेगळ्या प्रकारचे अंत्यसंस्कार करतात म्हणजे नेमकं काय करतात, तर ते आपण आता हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पारशी धर्म हा एक बराच वर्षापासूनचा जुना धर्म आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रथेला दोकमोनाशिनी असं म्हटलं जातं. मृत व्यक्तीचं शरीर हे दोकमेनाशिनीसाठी शरीर एकांतात नेलं जातं आणि इथं त्या व्यक्तीचं हे मृत शरीर गिधाडांसाठी सोडलं जातं. मित्रहो, गिधाडांच्या हवाली शरीर करण्यामागे 2 हेतू आहेत की त्यांनी कुठलीही गोष्ट अपवित्र केली नाही असं पारशी धर्म मानतो. की त्यांनी कुठली म्हणजे ज्या आपण पवित्र गोष्टी मानतो, अग्नी असेल, जल म्हणजे पाणी असेल किंवा पृथ्वी म्हणजे जमीन असेल, ह्या गोष्टी अपवित्र न करता ते गिधाडांसाठी दिल्यामुळे आपल्या शरीरातून आत्मा निघून गेल्यावर आपल्या शरीराचं एक सार्थक झालं की ते गिधाडांच्या कामी आलं असं हे लोक मानतात. मित्रहो, ह्यांची पारशी लोकांची स्मशानभूमी जी आहे ती मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये त्यांची एक स्मशानभूमी आहे. तर त्या स्मशानभूमीत ते अंत्यसंस्कार केले जायचे. ती स्मशानभूमी म्हणजे असं असतं, एक मोठी पडीक विहीरसारखं असतं, खोलगट भाग असतो, त्याच्या चारी बाजूने भिंती असतात आणि एकच फक्त आतमध्ये एंट्री करण्यासाठी एक दरवाजा असतो. चारी बाजूनी पूर्ण अशी गोलाकार भिंत असते आणि त्या ठिकाणी एक हे मृत शरीर जे आहे ते उघडं ठेवलं जातं जेणेकरून ते गिधाडांना खाता यावं. पण ज्या ठिकाणी मुंबईमध्ये जी स्मशानभूमी आहे तर त्या ठिकाणी आता बरीचशी वस्ती झालेली आहे. त्यामुळे आता हे शरीर उघडपणे त्या ठिकाणी उघडं ठेवणं आणि मग ते गिधाडांनी खाणं, काही दिवसांनी त्याची जी हाडं असतात त्याची दुर्गंधी सुटणं वगैरे या सगळ्या गोष्टी आता एक हातापलीकडं आपल्या आवाक्यापलीकडे जाऊ लागलेल्या. त्या ठिकाणी वस्ती वाढल्यामुळे त्या लोकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील स्मशानभूमीमध्ये आता तशा प्रकारचे अंत्यसंस्कार करण्यात येत नाही. ॲक्च्युली अशा स्मशानभूमीला टॉवर ऑफ सायलेन्स असं म्हटलं जातं. टॉवर ऑफ सायलेन्स ही अशी जागा आहे जिथे प्रियजनांच्या मृत्यूनंतर निसर्गाच्या कुशीत त्यांचा मृतदेह सोडला जातो. याला दखमासुद्धा म्हणतात. आता उरलेली जी हाडं असतात या मृतदेहाची ती छोटासा खड्डा करून त्यामध्ये पुरली जातात आणि अशा प्रकारे त्यांचे अंत्यसंस्कार पार पडतात. पारशी समुदायात मृत्यूनंतर कुठल्याही जीवाच्या कामी येणं हे पुण्य मानले जातात. त्यामुळे अशा प्रकारे हे उघड्यावर त्यांना असा मृतदेह माणसाचा ठेवला जातो. अग्निसंस्कार आणि दफनविधीमुळे पृथ्वीवरील माती, पाणी आणि अग्नी दूषित होते असं पारशी लोक मानतात. गिधाडांच्या घटत्या संख्येमुळे पारशी समुदायाला आपल्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीत बदल करावा लागला आहे. सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यावर त्यांच्यावर पारशांनी
बनवलेल्या विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर जहागीर पंडॉल यांचा मृतदेह दक्षिण मुंबईच्या डुंगरवाडी येथील टॉवर ऑफ सायलेन्समध्ये सोडण्यात आला होता. त्यांच्या कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले. मित्रहो, दक्षिण मुंबईमध्ये डुंगरवाडी येथे टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे जी मगाशी तुम्हाला म्हटलं ती पारशी लोकांची स्मशानभूमी आहे. आता सध्याच्या काळात तुम्हाला मी मगाशीच म्हटलं की त्या ठिकाणी वस्ती वाढते मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढल्यामुळे या लोकांचा त्याला विरोध होऊ लागला आहे आणि त्यामुळे आता जर अंत्यसंस्कार पारंपरिक पद्धतीने करायचे असतील तर कुठेही पारशी धर्मातला एखादा व्यक्ती मेला आणि त्याला पारंपरिक पद्धतीने म्हणजे त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार जर अंत्यसंस्कार करायचे असतील तर सध्या गुजरातला मधील सुरत या ठिकाणी न्यावे लागतं. मित्रहो, आता यानंतर आपण पाहणार आहोत की शासकीय इतमामात अंत्यसंस्कार म्हणजे काय असतं. खूप वेळा आपल्याला प्रश्न पडतो की शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले म्हणजे नेमकं काय झालं. तर मित्रांनो, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करायचे असतील तर त्या व्यक्तीचं तेवढं कार्य असावं लागतं. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात असं काय अमुक एका क्षेत्रात नाही. साहित्य असेल, कला असेल, देशासाठी लढताना जे शहीद होतात, मग तो कोण एक साधा सैनिक जरी असला तर त्या सैनिकांसाठी मात्र आपल्याकडे एक हे आहे की सैनिकांना त्यांच्या कार्यासाठी, मग तो सैनिक असो, छोटा का सैनिक असे ना, छोटा म्हणजे मोठ्या हुद्द्यावरचा असा नाही, एक शिपाई असेल किंवा जो धारातीर्थी पडला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार हे शासकीय इतमामात करण्याचा आपल्याकडे रिवाज आहे. त्याला कुठलाही असा बेस नाही किंवा त्याला कुठलाही असा नियम नाही, पण तो आपण वर्षानुवर्षे पाळतो आहोत त्या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून. पण एरवी ज्याचं त्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान आहे आणि त्याचा योगदानाचा देशाला किंवा राज्याला खूप मोठा फायदा झाला आहे, तर अशा व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. पण त्याला कुठलाही नियम नाही की बाबा अमुक एका ह्या नियमानुसार ते करता येतात वगैरे. हे ठरवण्याचा अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात. जेव्हा एखादा व्यक्ती असा वेल नोन व्यक्ती जेव्हा असा मृत होतो त्यावेळी मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून शासकीय इतमामाबाबत निर्णय घेतात आणि तो पोलीस उपायुक्त किंवा त्या एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर जिल्ह्याच्या DSPशी संपर्क साधला जातो अगोदरच आणि त्या शासकीय इतमामाची तयारी केली जाते. त्या ठिकाणी मृतदेह जो असतो तो तिरंग्यात गुंडाळला जातो आणि तो तिरंगा त्यांचा वारसदार जो असेल, कायदेशीर वारसदार, त्याच्याकडे सुपूर्द केला जातो. मित्रहो, आपल्याला तिरंगा असा एखाद्या ह्यांच्या हस्ते मिळणं ही खूप मोठी भाग्यतेची गोष्ट आहे असं मानलं जातं मित्रांनो. तर हा सगळा इतिहास होता पारशी धर्म, पारशी समुदाय, पारशी समाजाची हिस्ट्री या सगळ्यावरचा आणि त्याचबरोबर शासकीय इतमामातील अंत्यसंस्कार काय याचा. मित्रहो, व्हिडिओ खूपच लांबला तरीही कुठे स्किप न करता आपण बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. असंच माझ्यावर प्रेम करत राहा. आपल्यासाठी वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ आपण नक्की आणू. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.